गणपती बाप्पाला 10 दिवसच का बसवतात? यामागे 2 पौराणिक कथा सांगितल्या जातात. एक तर सर्वांनाच माहिती आहे. महर्षी वेदव्यास यांनी महाभारताची रचना सुरू केली होती, पण इतकं मोठं ग्रंथलेखन कोणी लिहून द्यावं असा प्रश्न होता. तेव्हा त्यांनी भगवान श्री गणेशाला विनंती केली की तू माझं लेखन कर. गणपती बाप्पांनी अट घातली, तुम्ही अखंड बोलत राहा, मध्ये थांबू नका. मी थांबलो तर लेखन पूर्ण होणार नाही. व्यासांनी ही अट ठेवली की मी जे बोलेन ते आधी नीट समजून घेऊन मगच लिहायचं. अशा प्रकारे महाभारताचे लेखन सुरू झालं. अखंड लेखनामुळे गणपतींच्या लेखणीचा टोकही तुटला. तेव्हा त्यांनी स्वतःच्या सोंडेतला एक दात तोडून लेखन सुरू ठेवलं. म्हणूनच गणेशाला एकदंत म्हटलं जातं. हे लेखन 10 दिवस चाललं. अखेर 10व्या दिवशी महाभारत पूर्ण झालं. त्यामुळेच मान्यता आहे की गणेश पूजनही 10 दिवस करावं. 10 दिवसानंतर विसर्जन करून त्यांना निरोप द्यावा. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार काशी राजानं गणपतीला सेनापती पद दिलं. गणेश म्हणाले, माझे अवतार कार्य संपले, मला निरोप द्या. तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा होता. गणेशाचं स्मारक म्हणून हत्तीचा मुखवटा घातलेली भव्य मूर्ती तयार केली गेली. त्याची स्थापना केली गेली. 10 दिवस उत्सव केला गेला. गणेश हिमालयाकडे निघाले. वाटेवर प्रत्येक ठिकाणी त्यांचे भव्य स्वागत सत्कार होऊ लागले. मूर्ती स्थापन करून उत्सव साजरे होऊ लागले. गजाननास वाटले की जनतेच्या मनात हे आपले कार्य सतत जागृत राहावे आणि दरसाल 10 दिवस माझा सत्कार करून माझ्या कार्याचे जनतेला स्मरण व्हावे. गणपती बाप्पा नदीवर गेले, गायत्री मंत्राचा जप केला, जिवंत जलसमाधी घेतली. ही वार्ता संपूर्ण देशात पसरली आणि भक्त म्हणाले, वर्षातून एकदा 10 दिवस तरी भेटायला ये रे गजानना. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. म्हणून 10 दिवस उत्सव करतात असं सांगितलं जातं.